आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। राज्यातील जमिनींच्या 7/12 उतार्यावरील कालबाह्य आणि निरुपयोगी नोंदी हटवण्याचे आदेश। वास्तवातील नोंदी दाखल करण्यासाठी जिवंत 7/12 मोहीम टप्पा 2 सुरू। ई बाईक टॅक्सीला मंजुरी देण्याच्या निर्णयाला रिक्षा संघटनांचा विरोध करण्यासाठी राज्यातील 15 लाखांहून अधिक रिक्षा चालक आंदोलन करणार। पदोन्नती नाकारलेल्या तसंच भविष्यात पदोन्नती नाकारणाऱ्या पोलीस अधिकारी अंमलदारांवर कारवाईच्या सूचना। राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राज्यात राबवण्यात येणाऱ्या कृषी यांत्रिकीकरणाला केंद्र सरकारची मंजुरी। 200 कोटी रुपयांच्या या योजनेत केंद्राचा 60% आणि राज्याचा 40% वाटा असणार आहे। विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 3 महिन्यांची मुदतवाढ। अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित विद्यार्थ्यांना मोठा दिलासा। एमएसटी-सीईटीच्या पीसीएम गटाच्या 5 मे रोजी घेण्यात येणाऱ्या फेरपरीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी। एका दिवसात 22,000पेक्षा अधिक विद्यार्थ्यांकडून प्रवेशपत्र डाउनलोड। 27 एप्रिलच्या सकाळच्या सत्रात चुकीच्या पर्यायांमुळे फेरपरीक्षा। एसटी महामंडळाला मार्च महिन्यासाठी 416 कोटी 90 लाख रुपये सवलत मूल्य मंजूर। विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत 31 प्रकारच्या योजनांमध्ये एसटीकडून सवलत। हाऊस अरेस्ट या वादग्रस्त शोमुळे अभिनेता एजाज खान विरोधात एफआयआर दाखल। आंबोली पोलिसात एजाज आणि शोच्या निर्मात्यांवर गुन्हा दाखल।